जय श्रीराम. आत्ता मध्यंतरी ती पठाणी नावाची भामट्या दुराची कुठली एक आहे, तिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांना ट्रोल करतायत. हेच लोक काय यांना ट्रोल करतायत? कारण हे लोक त्याच गोष्टी करतायत. बाकीच्या महिलांवर काहीच, त्यांच्या चरित्रावर कोणीच काही हे करत नाही. जे चांगले आहेत त्यांना चांगलंच म्हणतायत आणि जे वाईट आहेत त्यांना वाईट बोलले. आणि ते अनिरुद्धचे चार्यजी आहेत आणि जे प्रेमानंदजी महाराज आहेत, यांनी मुलांना आणि मुलींना हे दोघांना म्हटलं. मग हे मुलींना यांनीच का याच्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं हे हा विषय? कारण जे मुली जे आहेत आणि जे मुलं आहेत ते जर 4 ठिकाणी जर तोड मारतील, बरोबर ना, ते त्यांना नंतर पण प्रॉब्लेम होणारच आहे ना तो. कारण एका मुलासोबत जर एक मुलगी राहते तेव्हा तो पैशाने चांगला असतो पण दिसायला व्यवस्थित नसतो. एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये राहते, तो दिसायला चांगला असतो पण त्याचा दिमाग हा गुडघ्यात असतो. ते कम्पेअर करते, अरे यार असं तसं, मग तिचं मन भरत नाही ना. आणि तर मग ह्याकडनं सगळ्या गोष्टी एका चित्राखाली भेटू शकणार नाहीत ना. त्याच्यामुळे मीडियावाले आणि हे पठाणी हे लव जिहादवर का बोलत नाही हो? यांनी जे अखिल कॉमेडी शो चालतात त्याच्यावर का प्रश्न निर्माण करत नाही हो? तुम्ही सनातन धर्मावर का बोलता? तुम्ही जर सनातन धर्माबद्दल संतांवर किंवा आमच्या धर्मगुरूवर तुम्ही जर काहीतरी बोलणार तर आम्ही हे खपून घेणार नाही. जय श्रीराम.